हाय फ्रेंड, जय महाकाल। मला रेस्क्यूसाठी एक कॉल आला होता की त्यांच्या घरामध्ये साप आहे। तर मी लगेच निघालो। मला निघताना रस्त्यातच पावसाचं वातावरण दिसलं खूप, आणि त्यांचे कॉल पण मला सारखे चालू होते। तर मी थोडा स्पीडने निघालो। माझ्याकडे बाईक म्हटलं तर स्कूटी होती, तरी मला पावसाने रस्त्यामध्ये गाठलंच। शेवटी पाऊस आलाच, मी भिजलो थोडासा, तरी पण स्पीडमध्ये निघालो कसा तरी। तर तिथे पोचता पोचता मला थोडा वेळ झाला, पोचलो त्या गावामध्ये। पिंपळपाडा म्हणजे एक गाव आहे। त्या गावात पोचताना तिथे विचारलं मी का साप कुठे आहेत। ती व्यक्ती बोलली की पिंजऱ्यामध्ये साप आहे। पिंजरा म्हटलं तर कुठे दाखव। पिंजरा दाखवण्यासाठी त्याने मला मागे नेलं। तर पक्ष्यांचा पिंजरा होता तो, त्याच्यामध्ये छोटे छोटे पोपट होते, इंग्लिश पोपट। तर त्याने त्याच्यातला एक पोपटाला खाल्लं होतं। पोपटाची साईज मोठी होती, सापाची साईज छोटी होती। साप साधारण 3 फुटापर्यंत होता, पोपट मोठेच होते। त्याला मी बाहेर काढलं। आणि मित्रांनो, साप म्हणजे आपला हा होता, धामण होती, रॅट स्नेक बोलतात त्याला, घोड्या पछाड पण बोलतात, कारण त्याची स्पीड खूप असते। मोकळ्या मैदानात जर का तो पळायला लागला तर खूप स्पीड घेतो तो। पिंजऱ्यामध्ये त्याने खूप प्रयत्न केला जाण्याचा, पण त्याला बाहेर जाता नव्हतं येत, कारण त्याने पक्षी खाल्ला होता। मग त्याला निघणं मुश्किल होतं, शक्यच नव्हतं तिथून। मी पुढच्या डोअरमधून पिंजऱ्याच्या तिथून काढला त्याला बाहेर। त्याला बघितलं व्यवस्थित कुठे लागले का काय केले, नंतर हातात घेतल्या व्यवस्थित। तर बघितलं की त्याच्या पोटावरती तर जास्तच प्रेशर आलेलं होतं, कारण साईज पोपटाची मोठी होती। मला भीती वाटते का बाहेर काढतो का परत, कारण साप घाबरल्यानंतर त्याने जे शिकार खाल्लेलं असते ती शिकार तो परत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला पळायची घाई असते आपल्याकडनं। मला त्याची भीती होती। पण त्याने तो पक्षी जर का त्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला खूप त्रास झाला असता। म्हणून मी लवकरात लवकर त्याला पॅक करण्याचा प्रयत्न केला। पॅक केल्यानंतर मुलाला लगेच आपण रिलीज करू, म्हणजे हा पक्षी बाहेर काढणार नाही। आणि मित्रांनो, हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे। हा धामण जातीचा साप असतो, याच्यापासून काही टेन्शन नाही। हा चावला तरी काही होत नाही याच्याने। फक्त तुम्हाला जर का भीती वाटलीच असेल काय होईल, तर फक्त एकच काम करायचं, कोणत्याही दवाखान्यात जा, एक TTचं इंजेक्शन घ्यायचं वाटलं असतं, कारण त्याच्याने ताप वगैरे नाही तर खाज वगैरे येत नाही। कारण साप काय दात घसत नाही, त्यांचे दात खराब असतात, उंदीर वगैरे काही पण खातात ते, त्याच्यामुळं त्यांच्या दातांमध्ये बॅक्टेरिया जास्त असतात म्हणून। बाकी विषारी, पूर्णपणे बिनविषारी साप या, काही टेन्शन नाही याच्यापासून। आता मी याला रिलीज करत आहे, बघा किती सुंदर आहे। आणि याची लांबी साधारण 11 ते 12 फुटापर्यंत असते। हे छोटं पिल्लू आहे म्हटलं तर, साधारण असेल 3-1 वर्षाचा, 3 वर्ष, 2.5-3 वर्षाचा आहे। आता त्याला रिलीज करतो मी लवकरात लवकर, म्हणजे हा त्याचे शिकार चांगल्या पद्धतीत पचवेल।